मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परिस्थिती अशीच राहिली तर उद्या मुलाबाळांची उपासमार होईल. त्यांना अंगा खांद्यावर घालायला कपडा मिळणार नाही. त्यांना शिक्षण देता येणार नाही. लोक हसतील. आपल्या नवऱ्याला सुशाशी लग्न करण्याचा मूर्खपणा केला असं म्हणून हिणवतील. मनाविरुद्ध लग्न करून दुःखी झाल्याचं पाहून नवऱ्याच्या घरच्या लोकांना टाळ्या पेटायची संधी मिळेल अशी खंत तिला वाटत होती. सासरच्यांना खिजवण्यासाठी आपण थाटामाटात लग्न केलं. त्यासाठी आईच्या पाटल्या आणि अंगावरून उतरून ठेवलेलं मंगळसूत्र मोडलं. आता आपल्याकडे अडीअडचणीला कामी येईल असं काहीच नाही. आपण जिद्दीने लग्न केलं आहे. आपण कंगाल झालो तर अपयशी ठरलो असं होईल. कुणालाही हसण्याची संधी मिळू नये म्हणून यातून वर येण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असं तिला वाटू लागलं. रात्रंदिवस ती याचाच विचार करू लागली. खाणं पिणंही तिला गोड लागेना. ती निस्तेज झाली, रोडावली. एके दिवशी सुशा सदाशिवला म्हणाली, माझे कमाईचा आता काय खरा नाय. हे तुरसून आता काहीतरी मार्ग काढूकच वयो. कसलो मार्ग काढतलस? मेहनत कमी आणि कमाईची हमी असललो. असो कसलो मार्ग असा? असा एक गेलो महिनाभर त्याचोच विचार करतोय. सांग तरी कसलो तो? हातभट्टी लावायची. काय? सदाशिव जवळ ओरडलाच. कित्या काय झाला? तिने शांतपणे विचारलं. तू भट्टी लावतलस नि दारू विकतलस, ते तूर काय झाला? तुझ्या डोक्या ठिकाणावर असा? लोक काय म्हणतीत? काय म्हणाचा आता 4 दिस म्हणतीत नि मगे गप्प बसतीत. तरी पण माका ह्या पसंत नाय. असा काय करतास? बोलणारे काय आमका पैसो अडको देतले? पोराटोरांका कपडे लत्ते देतले? आमचे अडी अडचणीक उभे राहतले? मी दारये कापडत पण नाय नि तू दारयेची भट्टी लावतलस? ते तूर काय झाला? पोटा पानयाचो धंदो असा ह्यो. असलो धंदो नको आमका. तर काय दुकान घालतलास? दुकान घालूक भांडवल लागता, चलाकी लागता. ह्या धंद्याक भांडवलाची गरज नाय. तरी पण नको. मग हे संसार चालतलो कसो? माझ्या बापाशीन जमीन जुमलो घेवक नाय नि तुमच्या बापाशीन तुमचा देवक नाय. माझा ऐकाचा नाय हा तुका? असा मी म्हणाक नाय. दुसरो पोटा पानयाचो उद्योग सांगा मगे मी माझो विचार सोडून देयन. म्हणजे तू आपला ताच खरा करतलस तर हरकत नाय. पण मी काय सांगतय ता ऐकान तरी ठेव. सांगा. तू जर भट्टी लावलस तर मी घरासून तोंड घेवन जायन. घरच्यांनी घराबाहेर काढल्याने म्हणान हैसरिलास. आता हैसून बाहेर पडान खय जातलास? तिने रागाने विचारलं. आपण हिच्यासाठी घर सोडलं आणि आता हिनेच असं बोलावं याने सदाशिव हबकला. ओट्यावर गुडघ्यात तोंड लपून रडू लागला. ती त्याच्या जवळ आली. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, माझ्या मनात तुमका दुखूचा नाय होता. पण मी तरी काय करू हो? माझ्याच्या नाता पहिल्यासारख्या काम होयत नाय. तुमका पण रोज काम मिळताच असा नाय. घरात एक म्हातारी असा, 2 वाढते जीव असत. ते तुम्ही पुन्हा जडा जोखमीचा असे. पटकन हातात पैसो येत, तो धंदो करू काय हरकत असा. असा काहीतरी नाय केलं तर हेतूरसून आपण वर कशी येतलव. ह्या धंद्यात 4 पैसे कनवटीक लागतील. जमिनीचे 4 कुणगे कोपरे घेवक घावतीत. अंग मेहनतीची कामा रोज कशी मिळतील आणि किती दिवस झेपतीत. तुम्ही निमी करू पण आमच्या पोरांनी पण ताच करायचा. त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवक नको. जलम देवन त्यांका काय अशीच वाऱ्यावर सोडूचे असतात. पण ह्या धंद्याक लोक बरो म्हणत नाय गो. सदाशिवने मुद्दा मांडला. खयच्या धंद्याक बरो म्हणतात? सांगा, खयच्या धंद्याक बरो म्हणतात? दुकानदारी करतात त्यांका पण लोक तागडी मारतात. मापात पाप करतात. महालात भेसळ करतात. लबाडी करतात असा म्हणतातच ना. आणि दारयेचो धंदो करणाऱ्यांका काय लोकांनी गावाबाहेर ठेवल्याने हा? त्यांच्या घरादाराक उडबस करतातच ना. उलट तुमच्या आमच्या पक्षास त्यांकाच मान लय हा. ह्यो धंदो करून लोक पैसे कमावतच ना. मग आपण कमावले तर काय झाला?
आपल्यासाठी नाही, आपल्या पोरांसाठी काहीतरी करूकच वयाना. सदाशिवला तिचं म्हणणं पटत होतं, पण आपली बायको दारूभट्टी लावणार हा विचारच त्याच्या पचनी पडत नव्हता. तो म्हणाला, उद्या लोक माका विचारतील, त्यांका मी काय सांगाव? त्यांका काय विचारूचा असा तर माका विचारूक सांगा, मी उत्तर देयन. तुम्ही तुमच्या मनाक अजिबात लावण घेऊ नको. तरीही त्या दिवशी तो उदास उदास होता. सुशाशी लग्न करून आपण चूक तर केली नाही ना, असे विचार त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत होते. सकाळी लवकर उठून सुशा तालुक्याला गेली होती. अशा अवस्थेत कुठे जातेस, कशासाठी जातेस, हवं तर मी सोबत येतो असं तो तिला म्हणाला होता. पण एका कामासाठी जाते, आल्यावरती सांगेन, तुम्ही येऊ नका असं तिने सांगितलं होतं. कशासाठी जाते ते न कळल्यामुळे तो विचारात पडला होता. त्याची सासू आजारी असल्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळण्याचं काम त्याच्यावरच येऊन पडलं होतं. मुलं त्याला आवडत असली, त्यांच्यावरती त्याचं प्रेम असलं तरी त्यांना सांभाळायचा त्याला विलक्षण कंटाळा यायचा. त्यामुळे सुशा गेल्यापासूनच ती केव्हा येईल याची तो वाटच बघत होता. दुपारी 3च्या सुमारास सुशा घरी आली. तिच्या चेहऱ्यावर उन्हातून आल्याचा त्रास वा थकवा मुळीच जाणवत नव्हता. उलट ती ताजीतवानी दिसत होती. घरी आल्यावर तिने हातपाय धुतले आणि सरळ देवघरात जाऊन देवाला नमस्कार केला. सदाशिव हे सगळं चकित होऊन पाहत होता. देवान माझा काम केल्यान, ती सदाशिवला म्हणाली. कसल्या कामात गेलस? पुढच्या गुरुवारपासून भट्टी लावतलय, त्यासाठी पोलिसात गेले. साहेब बरो होतो, त्याका सगळी परिस्थिती सांगलय, तो कबूल झालो. हप्तो पण लय नाय हा. कसली परिस्थिती सांगलस तू? असा ती म्हटला, अशा परिस्थितीत लगीन केलंय. माझा जमीन जुमलो नाय, कोणाचीही मदत नाय, गव्हाचे भाव दुरावले, माका भाऊ बहीण कोण नाय. आता तुम्ही भावासारखे माझे पाठी उभे राहा तर माझो संसार चलतलो. येतना कुंभाराक मडकी सांगा निलय, मोरजकाराक गुळ सांगलय. उद्या सांजेपर्यंत सगळा जमा होयत. तुला माहिती हा भट्टी लावाची? नाय, माझ्या बापाशीन पण कधी बघल्यानी नाय. मगे पारकराच्या सुपल्याक सांगलय, तो आधी दाजीचे भट्टेवर काम करी, भट्टेचा तो सांभाळीत. भट्टी लावतलच खय? घरात? नाय, सातीवनाच्या रानात. थय गाळायची नि शिमेवर सावरी बुडी इकायची. सगळा पलान तयार असा. बघा, माका भीती वाटता हा ह्याची. भीती असता पोलिसांची, त्यांका धारवलं हय. आता कसली हो भीती? ज्यांचे धंदे चालू असतात ते गप्प बसतीत, काय करतले? त्यांच्या बापाशीची मक्तेदारी असा. आम्ही काय त्यांच्या गिरायकांका बोलावून आणतलव? ती आपले मर्जन्य आपल्या पायांनी येतली. सदाशिवने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि खयात जाऊन बसला. आपण धंदा सुरू केल्यामुळे इतर धंदेवाले अस्वस्थ आहेत अशा बातम्या गिऱ्हाईकांकडून तिच्या कानांवरती येत होत्या. त्या बातम्यांकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही. स्पर्धा सुरू झाल्यावर या गोष्टी अपरिहार्य आहेत ही ती समजून होती. परंतु सदाशिवच्या घरातही नाराजी आहे आणि त्या घरी काहीतरी कट शिजतो आहे अशी बातमी तिच्या कानावरती आली. त्या घरातून आपल्याला विचारायला कोण येतो किंवा ते लोक काय करतात याची उत्सुकता तिला लागून राहिली होती. तिला हे कळलं आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी एका सकाळी त्या घरचा गडी आला. सदाशिव कामाला जायची तयारी करीत होता. काय रे, वाट चुकलंस की काय? पुढे होऊन सुशाने त्याला विचारलं. नाय गे, तातांनी धाडल्यानी माका. कित्या? सदू भाऊंका बोलावल्यानी हा. सगळे खुशाल असत ना? होय, मग बोलावल्यानी कित्या? ठावक नाय हा. आजच्या आज यवक सांगल्यानी हा. घरातून बाहेर काढल्यानी ना? आता कित्या बोलवतस? तिने रागाने विचारलं. एवचे नाय म्हणान सांग जा. गडी गेल्यावर मघापासून चुळबुळ करणारा सदाशिव म्हणाला. असा कित्या सांगलस? कित्या बोलावल्याने कोणाक ठावक? बोलावून काय राज्य नाही देतले. बायकोक धंदो बंद करूक सांग म्हणान सांगासाठी बोलावल्याने असतला. कशावरसून? सदाशिवने विचारलं. मी कोणाच्या घरादारात जायत नसलय तरी गावातल्या घरादारात काय चालला हा ता माका हय बसल्या बसल्या कळता. तुझा आपला काहीतरीच गो. तिचं म्हणणं सदाशिवला पटलं नाही.
ह्या बघा, तुमका तुमच्या घरातल्यान कोणी धंदो बंद करण्याबद्दल सांगल्यान तर स्पष्ट सांगा. म्हणाचा, माझे जमिनीचो हिस्सो देवा मगे ती धंदा बंद करीत. माझे पोर काय हवा खावन जगाचे नाय. फुकटची कोणाची दादागिरी नको. सदाशिवने ऐकून घेतलं आणि कामाला जाण्यासाठी तो बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी थोरला सदाशिवच्या कामाला जायच्या वाटेवर येऊन त्याची वाट बघत उभा राहिला होता. सदाशिव जवळ येताच त्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि विचारलं, इतकी कसली मस्ती इली हारे तुझे बायकोक? तू काय बायकोचो बैल झालंस की काय? तिना नको जाव म्हटल्या बरोबर इलस नाही तो. काय काम होता? पुढच्या वाटेकडे पाहत सदाशिवने विचारलं. आमका मान वर करून जगाक द्यायचा नाय असा ठरवलास की काय रे तू? काय झाला? काय झाला तुका ठावक नाय? ती दारू काढता म्हणान लोक आमका हसतात. तिला सांग दारेचो धंदो बंद कर म्हणान. धंदो बंद करून आम्ही खायाचा काय? जगाचा कसा? माझो जमिनीचो वाटो देवा मगे धंदो बंद करतव. वाटो बिटो काय बी मिळायचो नाय. कित्या? मी तुमच्या कुटुंबातलो नाय. तिच्या बरोबर लगीन केलंस तवाच तुझो आमचो संबंध तुटलो. मगे धंदो बंद करूक सांगतस तो खयच्या नात्यान? या अनपेक्षित आणि रोखठोक प्रश्नाने थोरला गडबडला. म्हणाला, तिच्या बरोबर लगीन केल्यापासून बोलाक पण शिकलंच असा दिसता हा. आमच्या घराण्यात असला काम कोणी केल्यानी नाय. अरे पूर्वजांका काय वाटात? ते सराप देतीत. पोरा टोरांचा भला होवचा असा तर ह्या बंद करा म्हणाचा. थोरला बजावून निघून गेला. उगाच कटकट नको म्हणून सदाशिवने थोरला भेटल्याचं घरी सांगितलंच नाही. रात्री जेवायला बसल्यावर सुशाने त्याला विचारलं, काय म्हणत होते भाऊ तुमचे? सदाशिव चमकला. कुणीतरी थोरला भेटल्याचं तिला सांगितलं असावं हे त्याच्या लक्षात आलं. सुशाकडे पाहून तो हसला. म्हणाला, मानलंय हा तुका. ता कित्या म्हणान? तू सांगलंस ता खरा झाला. धंदो बंद करूक सांगत होतो थोरलो. तू सांगाक सांगलंस ताच सांगान टाकलंय. जमिनीचो वाटो देवा धंदो बंद करतव. असा तुम्ही थोरल्यांच्या तोंडावर सांगलाच? अविश्वास वाटून तिने विचारलं. म्हणजे सोडतय की काय? मी थय हजर व्हाया होतय. तू असतस तरी ताच सांगणार होतय. त्याच्यासाठी नाय, शब्दाक उत्तर देताना माझो सरदार दिसता कसोता बघूसाठी. काय तरीच काय. हसून भाकरीचा तुकडा मोडीत तो म्हणाला, कधी बोलवल्यानी हा तुमका? बोलवतले कित्या आता? जमिनीचो हिस्सो घेवक. ते कसले देतले? काय मिळाचा नाय म्हणालो. त्या सगळा झाला ता माका इल्याबरोबर सांगलाच नाही की त्या? इसारलय. इसारलास काय सांगायचाच नाय होता. शेवटाक तुका कळलाच ना? हसत हसत त्याने विचारलं. अंदाजान मी धोंडो टाकले म्हणान कळला. म्हणजे तुका कोणी सांगाक नाही होता? नाय. आपण तिच्या डावपेचामुळे फसल्याचं त्याच्या लक्षात आलं. बायकोच्या हुशारीवरती खुश होऊन तो स्वतःशीच हसला. सदाशिवला घराबाहेर काढल्याला आता 4 वर्ष उलटून गेली होती. त्याच्या आईचं काळीज त्याला भेटण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी तुटत होतं. वाडीतच असल्यामुळे तो कधी ना कधी कुठेतरी जाता येताना लांबून दिसायचा. पण पुढे होऊन त्याला भेटता येत नसे की हाक मारून बोलवता येत नसे. सणासुदीच्या दिवशी तर जेवताना डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागायच्या. ताटातलं गोडधोड अन्नही बेचव लागायचं. सदाशिवला त्याच्या मुलांना डोळे भरून पाहावं, त्याच्याशी सुखदुःखाचे 4 शब्द बोलावेत असं तिला खूप वाटायचं. पण अशा गोष्टींना घरच्यांचा विरोध होता. तरीही धीर करून ती एके दिवशी लपत छपत सदाशिवच्या घरी आली. आपली आई आलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. पुढे येऊन त्याने तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. बोलायला सुचेना, मिठीही सोडवेना. भावनांचा आवेग ओसरल्यावरती सदाशिवने तिला आपल्या बाजूला बसवलं. जवळच असलेल्या त्याच्या मुलांना तिने जवळ घेतलं. त्यांचे मुके घेतले. अंगा खांद्यांवरून हात फिरवला. आवशीसारखे गोरे गोमटे झाले हत. सुशाकडे पाहून ती म्हणाली. सुशा हसली. यवक दिल्याने कसा तुमका? तिने विचारलं. यवक कसले देतले? गपची दिलंय. आता कळला तर माका शिल्लक ठेवचे नाही ते. कित्या? झिलाकडे जिलास ना? कसलो गो? काफिर ते जाती वाळागतहत.
झिलपण तसलेच नि बापूस पण तसलोच. तुझ्याबरोबर लगीन केल्यान म्हणान ह्याच्यावरती राग. राग असता, नाय असा नाय, पण इतकी वर्षा. एक जन्म दातो हा नि दोघ जण पाठीक पाठ लावून इलेहत. पण यकाक पण दयामया नाय. पण माझो सदाशिव मातर त्या सगळ्यांपेक्षा निराळू. म्हणानच माझ्या मनात भरले. ती हसून म्हणाली. यावर सगळीच हसलीत. चहा पाणी झाल्यावर तासाभराने ती जायला निघाली. सदाशिवने मुलांना तिच्या पायांवरती घातलं. मग दोघांनीही पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला. निघताना तिने सुशाला जवळ घेतलं. म्हणाली, माझो सदाशिव भोळो हा, त्याका संभाळ बाई. ती सदाशिवच्या घरी गेली असल्याचं घरात कुणीतरी सांगितलं. त्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्वक होतं. सगळे ती परतण्याचीच वाट पाहत होते. ती परतताच तिघांनीही तिला फैलावर घ्यायला सुरुवात केली. वाटेल तसं बोलू लागले. घराची पायरी चढू नकोस म्हणून सांगू लागले. सदाशिवच्या वडिलांनी तर घराच्या दारातून तिला फरफटत खळ्यात आणून टाकलं. खळ्यातल्या दगडधोंड्यांवरून ओढली गेल्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी खरचटून रक्तबंबाळ झाली. ती रडू लागली. आरडाओरडा ऐकून लोक जमले. त्यांनी एक वेळ तिला माफ करून घरात घ्या म्हणून सांगितलं. पण थोरल्याने, हा आमचा घरगुती मामला आहे, तुम्ही त्यात पडू नका, असं त्यांना सांगितलं. रात्रभर म्हातारी खळ्यातच उपाशी पोटी पडून होती. कुणालाही तिची दया आली नाही. रात्रभर तिला साथ दिली ती त्यांच्या घरच्या कुत्र्याने. सकाळी उठल्यावर म्हातारी अस्ताव्यस्त पडल्याचं त्यांना दिसलं. थोरला पुढे झाला. तिला हलवलं. ती बेशुद्ध पडली होती. तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु त्यात यश आलं नाही. गावातल्या डॉक्टरला बोलावण्यात आलं. त्याने ताबडतोब मालवणच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तिला हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. औषधोपचार सुरू झाले, पण ती औषधांना प्रतिसादच देत नव्हती. 8-9 दिवस बेशुद्ध अवस्थेत काढल्यावर तिने जगाचा निरोप घेतला. पिंडदानाच्या दिवशी घरात धार्मिक विधी चालू होते. पाहुणे सोयरे, भाऊकी, शेजारी पाजारी मंडळी जमली होती. इतक्यात सदाशिव आणि सुशा येताना दिसली. कुणीतरी ते थोरल्याला सांगितलं. त्याचं पित्तच खवळलं. भटाच्या पुढ्यात धार्मिक विधींसाठी बसलेला थोरला तसाच उठला आणि दारात उभा राहिला. खबरदार, या घराचे पायरेवर पाय ठेवशीत तर, त्याने सदाशिवला सांगितलं. सदाशिवने सुशाकडे पाहिलं. आम्ही या घरात रवा केवक नाय असं, पिंडाच्या पाया पडा केलं, सुशाने सांगितलं. काही एक पिंडाच्या पाया पडायचा नाय, की त्या आमची कोणच नाय होती ती, हे पण झिलच ना तिचे. सासूबाईच्या कार्याक झालेल्या खर्चाचो हिस्सो पण देवक तयार असाव आम्ही. ठावक असाले पैसेवाली झालंच ती. आमका तुमचे पैसे पण नको नि संबंध पण नको. ह्या बघा, कार्यात वगीच इग्न आणू नको. तुमची काय भांडणं असतील ती मगे भांडाक येतील, पण हे घडी आमका पिंडाच्या पाया पडाक देवा. आम्ही जेवक पण थांबाचव नाय. पाया पडान इल्या पावल्यांनी परत जाव. घराची पायरी चढायची नाय म्हणान एकदा सांगले ना तुमका. बरा, माका नाय, पण तुमच्या भावाक, तिच्या झिलाक तरी पाया पडाक देवा. त्याका पण नाय, चलत रवा. आमचा कार्य थांबला हा, मधला पुढे येत म्हणाला. मग तिने जमलेल्यांना त्यांची समजूत घालण्याची व पिंडाच्या पाया पडू द्यायला सांगण्याची विनंती केली. परंतु 50-50 लोकांपैकी कुणीच काही बोललं नाही. ते पाहून थोरल्याच्या चेहऱ्यावर खुशी उमटली. आधीच दिरांच्या आडमुठेपणाने सुशाला आलेला राग लोकांच्या गप्प बसण्यामुळे अधिकच उफाळला. तरी तो मनातच दाबून ती पुन्हा एकदा थोरल्याला म्हणाली. ह्या बघा, पिंडाक नमस्कार करूचो अधिकार जितको तुमका असा तितकोच ह्यांका पण असा. अधिकार गेला उडत, मी मानित नाय असा. पदर कमरेला घट्ट बांधत तिने विचारलं. मग आता कोणाची हिम्मत असा त्यांना माका आडावून दाखवचा, असं म्हणत ती पुढे झाली. तिच्या चेहऱ्यावरची जरब, तिचा आवेश पाहून थोरला हादरला. मघापासूनचा त्याचा ताठा अभिनिवेश कुठल्या कुठे पळाला. ती ताठ मानेने त्याच्या अंगावरून आत गेली, तरी बघत राहण्यापलीकडे तो काही करू शकला नाही. घरातल्या इतर जावा बसल्या होत्या, त्यांच्या बाजूला जाऊन ती बसली. सदाशिव सुद्धा आपल्या भावकीतल्या लोकांबरोबर जाऊन बसला. मघापासून तिष्ठत बसलेल्या भटजीने थोरल्याला हाक मारली. म्हणाला, लवकर या.
उरलेले विधी आटपून घ्या. मंडळी खोळंबली आहेत. थोरला मुकाट्याने जाऊन भटजी समोर बसला. विधी पूर्ण झाले. सदाशिव सुशाने पिंडाला नमस्कार केला. सुशा ताठमानेने आली आणि जेवायला न थांबता ताठमानेने निघून गेली. थोरला मात्र अपमानित झाल्याने खाली मान घालून वावरत होता. हात दाखवून अवलक्षण करून घेतल्यामुळे पाहुण्या सोयऱ्यांसमोर आपली नाचक्की झाल्याची टोचणी त्याला लागून राहिली होती. मधला फारसा बोलत नसे, पण तो शीघ्रकोपी होता. पटकन चिडायचा. त्या दिवशी त्यांच्या शेताला लागूनच शेत असणाऱ्या दत्तूचं आणि त्याचं शेताच्या मेरेवरून भांडण झालं. शब्दावरून शब्द वाढला. मधल्याचा राग अनावर होऊन त्याने जवळच पडलेलं लाकूड उचलून दत्तूच्या डोक्यात घातलं. तो रक्ताने माखून गेला. बराच रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून त्याला दवाखान्यात नेलं. पोलीस केस झाली. खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून पोलीस मधल्याला पकडून घेऊन गेले. घरात रडारड सुरू झाली. थोरला पोलिसांच्या पाठोपाठ तालुक्याला गेला. त्याला सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला, पण त्यात त्याला यश मात्र आलं नाही. मधल्याला पोलीस कोठडीत अडकून पडावं लागलं. त्याच्या बायकोने तर रडून रडून आकांत तांडव मांडला होता. काय होणार या भीतीने घरातली सगळीच हबकून गेली होती. रात्री त्यांच्या भावकीतली काही मंडळी विचारपूस करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी त्यांच्या घरी जमली. मधल्याला तुकारामाला सोडवण्यासाठी काय करता येईल याची चर्चा सुरू झाली. आत्तापासूनच त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर काही वर्ष तरी तो तुरुंगात जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. इतक्यात बाबाराव म्हणाले, याकच माणूस त्याका सोडवून आणीत. कोण? नाव सांगा, मी सकाळी जावन त्याका भेटतय. थोरला म्हणाला. सुशा. थोरल्याचा चेहराच पडला. दारईच्या धंद्यामुळा त्याची पोलिसात वळख असा. आणल्यात तर तास त्याका सोडवून आणीत. नाही जमाचा. मी त्याच्या दारात जावचय नाय नि त्याका सांगाचय पण नाय. मगे तुकाराम 6-7 वर्षांसाठी खडी फोडू गेलोच समाज. त्या दत्तूचे भाव मुंबईसून यवचे अगोदर काय करूचा असा ता करा. एवढ्यात मधल्याची बायको रडत रडत दारात उभी राहिली आणि सुशाला मधल्याला सोडवून आणायला सांगा म्हणून सांगू लागली. काय करावं ते थोरल्याला कळेच ना. गेलं तर नाक मुठीत घ्यावं लागतं, नाही गेलं तर भाऊ अडकतो. अशा कैचीमध्ये तो सापडला. विचार करता करता त्याला मार्ग सापडला. तो मधल्याच्या बायकोला म्हणाला, ह्या बघ, आईच्या कार्यादीस काय झाला ता तुका ठावक असा. तेव्हा मी सांगितलंय तर सुशा ऐकात असा माका वाटत नाही. उलट आमका आणखी त्रास देऊसाठी तो पोलिसांका उलटा सुलटा काहीतरी सांगात. तेव्हा मी सांगतय ता ऐक. उद्या सकाळी तू स्वतः तिच्याकडे जा आणि मदत करूक सांग. थोरल्याने आपल्या गळ्यातलं घोंगडं क्लुप्तीने तिच्या गळ्यात मारलं. मधल्याची बायको सकाळी 8:30च्या सुमारास सुशाच्या घरी आली. सुशा वेणी फणी करून कुठेतरी जायच्या तयारीत होती. तिला पाहताच सुशाने विचारलं, यवा जाऊबाई, आज इकडे कशी काय वाट चुकलास? तुका ठावक नाही हा सुशा? तिने विचारलं. काय ता? माहीत असूनही सुशाने विचारलं. ह्यांका पोलिसांनी पकडून नेल्याने हा. कल थोरले गेले सोडवू कानूक, पण नाही सोडल्याने. म्हणान तुझ्याकडे इलय. माझ्याकडे कित्या? तुझी पोलिसात वळख असा ना? होय होय, असा असा. त्यांका सांगान ह्यांका सोडवून आण. आणीन, पण यके अटीवर. काय अट? पैसे वहे तर देवक सांगतय. पैसे नको. देवाचे दयेन माझ्याकडे सगळा असा. घरचे कोणतरी वडीलधारे लेनी माका सांगल्यानी तर मी त्यांका सोडवून आणीन. बायल माणसाच्या सांगण्यान नाय. ते कोण येतील असा माका वाटत नाय. निराश होत ती म्हणाली. मगे माझो नायलाज असा. असं सांगून ती आवराआवर करू लागली. मी तुझ्या पाया पडतय बघ सुशा. पाया पडाक मी काय देव नाय हा. सांगले तो निरोप घरात सांगा. चला, माका जावक उशीर व्हता हा. महालानूक जावचा हा नवाचे गाडयेन. परत कधी येतलस तू? डोळ्यांत पाणी आणून तिने विचारलं. 12चे गाडयेन. तुझे घरचे करते सवरते दुपारी सांगा किले तर मी 2:30चे गाडयेन जायन सोडवून आणीन. असं सांगून ती निघाली देखील. मानापमानाच्या नाटकामुळे आपला थोरला दीर किंवा सासरा हिच्या घरी येऊन हिला सांगतील ही शक्यता खूप कमी होती.
ती रडत रडत घरी गेली. तिचा निरोप सांगून ओक्साबोक्शी रडू लागली. थोरला विचारात पडला. आपण खिंडीत सापडलोय. आता ती आपण तिला दिलेल्या वागणुकीचं उट्ट काढणार हे त्याने ओळखलं. पण परिस्थितीच अशी आली होती की नाक मुठीत धरून तिच्या घरी जाणं भाग होतं. पोलिसातलं प्रकरण अधिक पुढे गेलं तर त्यात गुंतागुंत होण्याची शक्यता होती. त्यात पैसा आणि अब्रू दोन्हीही गेली असती. शिवाय मनस्ताप झाला असता तो वेगळाच. 2च्या सुमारास थोरला तिच्या घरी आला. मुलं ओट्यावरती खेळत होतीत. सुशाची आई जवळच बसली होती. थोरल्याला पाहताच तिने त्याला बसण्यासाठी कांबळं दिलं. सुशाईला त्याने विचारलं. नाही अजून. 12चे गाडयन येवचा होता ना? होय, पण गाडी चुकलीशी दिसता हा. 2:30च्या गाडीने आली तर थोड्या वेळात येईल म्हणून तो तिथेच बसून राहिला. बसल्या बसल्या घर न्याहाळू लागला. दारूच्या धंद्यावर तिने काही जमीन घेतली आहे हे त्याला माहीत होतं. स्वतःला दागदागिने केल्याचंही त्याने ऐकलं होतं. तीच समृद्धी या घरातील वस्तूंमधूनही दिसत होती. एकंदरीत तिने चांगलाच जम बसवला असल्याचं त्याच्या लक्षात आलं. इतक्यात ती येताना दिसली. तो मान खाली घालून बसला. ती गालातल्या गालात हसली. ओट्यावर आल्यावर विचारलं, कधी शेलास? झाली 10 मिनिटा. तिची नजर टाळून तो म्हणाला, बसा बसा, चाय ठेवतय. चाय नको, तुका उशीर जायत. उशीर कसलो? माका खय जावचा हा? तुकारामाक सोडवून आण, त्याने सांगितलं. आणलंय. ते इतक्यात पोचले घरात. हे ऐकताच थोरला तिच्याकडे बघतच राहिला. सकाळी जाऊबा इली तवा तुम्ही सांगाचे अगोदरच मी त्यांका सोडवून आणूसाठी बाहेर पडलंय. तुम्ही आमका आपली मानलाच नाही तरी आम्ही तुमका आपली मानतव. त्याला सुनावण्याची संधी तिने साधली. थोरला खजील झाला. मोठे उपकार असत तुझे आमच्यावर. उपकार कसले? लोकांसाठी केला तर उपकार, आपल्यासाठी केला तर उपकार कसले? बरा जातय मी. तो उठला. वायच थांबा. तिने मुलांना त्याच्या पायांवर घातलं. स्वतःही पाया पडली. तो निघून गेला. आज थोरल्याला नमवल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरती विलसत होता. मधल्याला आपला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटत होतं. एका गंभीर गुन्ह्यातून सुशाने त्याला सोडवून आणलं होतं. दत्तूला औषध पाण्यासाठी पैसे देऊन पोलीस केस मागे घ्यायला लावली होती. एकंदरीत प्रकरणातून मधला पूर्णपणे सुटला होता. तिच्या या कामगिरीने तो प्रभावित झाला होता. आपण व आपल्या घरच्यांनी सुशा आणि सदाशिववरती केलेल्या अन्यायाची त्याला तीव्रतेने जाणीव झाली होती. एवढंच नव्हे तर आपल्या तडफदार भाऊजईचा त्याला अभिमानही वाटत होता. रात्रीची जेवणं झाल्यावर मधल्याने घरातल्या सगळ्यांना ओट्यावर बोलावलं. म्हणाला, आज सुशा जर नसता तर आणखी 5-6 वर्ष माका घर दिसला नसता. शिवाय कोर्ट कचेरीत पैसो गेलो असतो तो निराळूच. त्याचे आमच्यावरती डोंगरा इतके उपकार असत. दुसरी तिसरी कोण असती तर आमच्यावरती सूड उगवूचीही संधी सोडल्यानी नसती. माका सोडवूच्या ऐवजी आणखी अडकवूसाठी आपले वळकीचा उपयोग केला नसतो. खरा काय नाही. पण कुणीच काही बोललं नाही. सुशाचे उपकार स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं. मी बोलतय ता खरा की नाही दादा तातांनो? मधल्याने पुन्हा विचारलं. खरा हा, दोघेही म्हणाले. म्हणान माका याक सांगाचा हा. सांगाव? सांग, थोरला म्हणाला. सदाशिवाक आणि त्याच्या बायका पोरांना आपल्या घरात आणूया. पण हा प्रस्ताव कुणाला पसंत पडलेला दिसला नाही. माझा म्हणणं कोणाकच मान्य नाही. सर्वांवरून नजर फिरवीत त्याने विचारलं. मान्य नाही म्हणजे असा तुकारामा? सुशा दारू काढता, वाळार जावन मासे मारता, मासे इकता. ह्या सगळ्या ह्या घरात चलाचा नाही, ताता म्हणाले. ह्या घरात तिला तर ह्या सगळ्या करूची त्याका गरजच काय हा? गरज नाही ह्या खरा, पण ता सोडल्यानंतर तुमका मान्य असा? तातांनी आणि थोरल्याने एकमेकांकडे पाहिलं. मग थोरल्याने थोडी चुळबुळ केली आणि म्हणाला, ता असा फटकळ, कोणाक काय बोलता. तसाच ह्या घरात वागला तर बायल माणसांचा पटात. बायल माणसा अशी असात कितीशी. वहिनीनी माझी बायको तिच्याबरोबर पटवून घेयत. नाही तिका घेवचाच लागात. आता वहिनींचा कायता तूच विचार. अरे त्याका कोणाकडे नमता घेवची सवय नाही.
ता ह्या घरात इला तर इनाकारण किलेस होतलो. तुका सोडवून त्यांना उपकार केल्यान ह्या खरा, पण त्याची जाणीव ठेवन कधीतरी त्याका पैशा अडक्याची कपड्या लत्त्याची मदत कर. आम्ही काय नको म्हणतो, तातांनी सांगितलं. परंतु तुकारामाला हे पटलं नाही. तो म्हणाला, त्यांका असले मदतीची गरज नाही. तिका घरात आणूचा नसा तर त्यांचो जमिनीचो हिस्सो त्यांका देवा. वाडवडिलांची जमीन असा, मी किंवा तुम्ही कमावलेली नाही. मी जित्तो असापर्यंत जमिनीचे हिस्से होवचे नाही. माझे पाठीमागे काय वाटात ता करा. तातांचा हा आडमुठेपणा त्याला आवडला नाही. माझ्या जाग्यावर तुम्ही असतास तर तिच्या उपकारांची किंमत तुमका कळली असती. माका सोडवून आणूच्या बदल्यात तिना जमिनीचो हिस्सो मागल्या नसतो तर तुम्ही झक मारीत दिला असतास की नाही. काय जावंदे तुकारामा खडी फोडूक म्हणान गप बसला असतास? नाही ना. पण तिना कसलीही अपेक्षा करू नाही. उलट दत्ताक औषध पानयाक पैसे दिल्यान, केस पाठी घेवक लावल्यान, यष्टीचा तिकीट काढून घरापर्यंत आणून पोचवल्यान. तुमका जर सदाशिवाक घरात पण घेवचा नसात नि हिस्सो पण देवची नसात तर मी पण घराबाहेर पडतय. असं सांगून तो उठला. बायकोला म्हणाला, यवचा असात तर तू पण चल गो. ती उठली. ते पाहून तातांनी विचारलं, तू खय जातस? ते जातीत थय. त्याका या कळत नाही, तुका पण नाही कळत, आणि जातलास खय? इतकी दुनिया पडली हा. खय्यव जागो थारो गावात, पण ज्या घरात केलेल्याची किरया नाही त्या घरात माका आता रवाचा नाही. तुकारामा, वरमून तातांनी हाक मारली. तुझ्या मनासारख्या भवन दे. त्याका हिस्सो देवण टाकू. तुकारामाला समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच तुकाराम सदाशिवच्या घरी गेला. इकडचं तिकडचं बोलल्यावरती म्हणाला, सदाशिवा, तुका जमिनीचो हिस्सो देवची ठरवल्यानी हा. कोणी? तिने विचारलं. म्हणजे आम्ही सगळ्यांनीच. ह्या बघा भाऊजींनो, आमका तुमचं हिस्सो नको. हिश्शासाठी मी तुमका सोडवून आणूक नाही. तुमका सजा झाली असती तर तुमच्या ह्या भावाक चैन पडली असती, नीच लागली असती. माका सांगल्यानी नसता, दिसाक दिल्यानी नसता, पण हे भुतुरले भुतूर रडत रवले असते. काय झाला, किती झाला तरी रक्ताचा नाता असा तुमचा. पण तू सोडवून आणलंस म्हणान आम्ही हिस्सो देत बसा नाही. आमची चूक आमका कळली. आम्ही हिस्सो काय लोकाक देत नाही हव, भावाकच देतव. भाव काय आज अचानक झालो? भाऊजींनो, माका आता बोलाक लावा नको. ती म्हणाली, म्हणजे आमची चूक सुधारूची पण संधी तू आमका देतलच नाही तर. चूक सुधारू नको असा मी म्हणत नाही. सुधारा. कल थोरले इले, आज तुम्ही इलास. असेच येत जात राहुलास, बोलान चालान राहुलास तरी मॉप झाला. मधला निरुत्तर झाला. मग निघण्यासाठी उठत म्हणाला, ता घर पण तुमचाच असा, तुम्ही पण येत जात राहावा. तो निघून गेल्यावर सदाशिव सुशाला म्हणाला, तुझ्यामुळा माझे भाव माका परत गावले, घर जवळ इला. अहो भावकी तोडून कसा चलात? आपल्या पोरा टोरांका पण एकामेकाचो आधार व्हयोच ना. आम्ही किती दिस पुरतलव? सदाशिव आपल्या बायकोकडे कौतुकाने पाहत राहिला. ते कौतुक होतं तिने आपला स्वाभिमान राखून कुटुंबाशी सख्य जोडल्याचं.